कोरसचे माईक चालू नाहीत का? थोड्या वेळानं माझ्या बघाल त्याच्यामुळे आपणच समजून घेऊन वेळेला महत्व देऊया. कारण इथे तुम्ही सांगितलं हरिनाम ऐकायला काय ही गर्दी आहे, पण त्याच्यातली अर्धी गर्दी पांघालेली आहे आता. आधी पोटोबा आणि मग विठोबा. ठीक आहे, सुंदर भजन या ठिकाणी बुवानी केलेलं आहे, त्यात काय वाद नाही. आज गणेश जांभळे बुवा म्हटल्यानंतर त्यांना पखवाज साथ करतायत विशाल रासम आणि तबला साथ करतायत ओंकार मडव आणि त्यांचं भजन मंडळ. मला सुद्धा पखवाज साथ करतायत सागर कदम आणि विराज पेडणेकर आणि माझं भजन मंडळ. आम्ही दोन्ही भजनी बुवांना या ठिकाणी नॅशनल मित्र मंडळ यांच्या वतीनं इथं आयोजित केलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद, लाख लाख आभार मानतोय आणि भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतोय. धन्यवाद. जिसने तेरा नाम लिया, जिसने तेरा नाम लिया, तू हो लिए उसके साथ. साईनाथ नाम गुम जाए नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाळा नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाळा नमो विश्वकर्त्या
विश्वपाळा नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाळा माया बाबा कृपाळा कृपाळा नमो माय बापा बाबा कृपाळा कृपाळा नमो माया बाबा कृपाळा कृपाळा नमो माय बापा कृपाळा कृपाळा नमो माय बापा कृपाळा कृपाळा नमो माय बापा कृपाळा 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज हरता वक्रतुंड गणपती गजानन महाराज संकल्पाचा दाता सत्यनारायण महाराज देवता श्रीलिंग रवळनाथ महाराज मंजेश्वर महाराज रामेश्वर महाराज गांगेश्वर महाराज देवराटेश्वर महाराज भगवती पवनाई भवानी अंबिके जगदंबे कुलस्वामिनी तुझा भवानी आई शिवराई सातेरी हे दुबाई माते तुझा विजय असो हाय हाय महादेव स्वामी समर्थांचा विजय असो गुरु दत्तात्रयांचा विजय असो सच्चिदानंद सद्गुरु साईनाथांचा विजय असो ब्राह्मण देवाचा विजय असो आपापल्या आई वडिलांचा विजय असो मंगोळीच्या ब्रह्मपूज्य भालचंद्र बाबांचा विजय असो प्रसिद्ध भजनकार गुरुवर्य कैलासवासी काशीराम परम उवा प्रसिद्ध भजनकार गुरुवर्य सुशील गोठणकर उवा सुंदर भजनाची सुरुवात आणि अध्यात्म प्रबोधन बुवांचा हातखंड आहे. कारण बुवा आमचे राजापूर साईडचे आहेत. शक्तितुरा जाकडी, त्यामुळे बुवांचा अभ्यास खूप दांडगा आहे की नाही. आणि ज्याचे चांगलं आहे, कारण बुवा बोलले समीर कदम बुवा त्यांना सिनियर आहे, बरोबर ना. मग सिनियरला ज्युनियरने बोलायचं नाही, लक्ष दिला. एक शब्द फक्त बोला ना तुम्हाला. असाच मी आठवण झाली म्हणून फोन केला, कारण ह्याच्याकडे चांगले चांगले उपाय असते. काय की बुवा मला जवळचं दिसत नाही. गुलामान काय सांगणार, चष्मो लाव. चष्मा लावल्यानंतर मी सांगितलं रे चष्मा लावला, पण शेजारी म्हणतात चष्म्यात तुम्ही चांगले दिसत नाही. खरी गोष्ट आहे, कारण मी पहिला हिरो होतो, आता जरा झिरो झालो. हो, हे म्हणता मग काय चष्मा काढ. मी म्हटलं चष्मा काढला, पण शेजारी मी म्हटलं चष्मा काढला तर ती भंगली शेजारी दिसत नाही, हो की नाही. पण एक लक्षात ठेव बुवा, सगळ्यात महत्वाची जर कोण असेल, आपली धर्मपत्नी तर आहेत, पण सगळ्यात महत्वाची जर कोण असेल तर ती शेजारीनच. हा काय हो सांगा, आपल्या घरात काय अडी अडचण असली तर ती शेजारी येणार नाही, विचारणार गणूभाऊ गणूभाऊ तुम्हाला चाय देऊ की कॉफी देऊ, तुम्हाला जेवणात डाळ पाहिजे की चिकन पाहिजे, हे कोण विचारणार, शेजारी. त्याच्यामुळे आपल्या बायकोवर असं प्रेम करा की शेजारी म्हणा बाई हो गाव होतो असो. काय वरसून लोक बघतो
त्यांच्या मनात वाटला ना तर पैसे वरसून फेकतील खाली. तुला काय वाटला? अरे नॅशनल मित्र मंडळ आज 14 वर्ष हा साई भंडारा राबवतात बुवा. सोप्या बरोबर की नाही? आणि पहिल्यांदाच डबल बारीचा सामना. त्यांना माहित आहे गणेश जांभळे बुवा बरोबर पेटवणार बुवा म्हणजे समीर कदम. त्याकाच हानू करू. माझी कंपनी आहे ना खायचो मार्ग मुंबई गोवा महामार्ग फावडा कंपनी. हा कारण काय हो माका फावडा कंपनी किती म्हणाल सांगा. माझे दात पुढे पण ज्याचे दात पुढे त्याका 4 बिस्किटचे पुढे आणि ज्याचा पोट पुढे 8 महिने त्याला भोकाची उडी मेंदू उडी खा येणं पोट. अरे भक्ती बुवा कशी असायला पाहिजे. वडिलांच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं छाटलं ते प्रभू परशुराम आणि आईची आज्ञा ऐकून बापाला घरात यायला दिलं नाही तो पार्वतीचा पुत्र गणपती गजानन. भक्ती अशी असायला पाहिजे. आजकालची भक्ती काय अळवावरचं पाणी झालेला. आपण 2 व्हीलर घेऊन जरी मंदिराच्या बाजूने गेलो ना तरी मंदिरात जाऊन पाया पडायला आपल्याला वेळ नाही. आपण फक्त काय करणार किकी हॉर्न वाजवणार. मग देव सुद्धा कंटाळलेला असता तो म्हणतात तसंच जा किकी. बरंच काय काय बोललेत पण नामस्मरण हे महत्वाचं आहे. कारण कोणतीही गोष्ट अति केली की त्याची माती होते. पण नामस्मरण अशी गोष्ट आहे कितीही करा त्यातनं प्रगती होत असते आणि म्हणून नामस्मरण करणं गरजेचं आहे. बाकी काय जास्त काय बोलणी काय. हा अजून एक काहीतरी सांगितलं की भगवद्गीतेमध्ये सांगितलं बुवा स्वार्थी बनण्यापेक्षा सारथी बना. सत्य बुवा पण ती भगवद्गीतेत या कलियुगात नाही. कारण आज आमका सारथी जवळजवळ अर्धा तास भेटलोच नाही. अरे खयचो रिक्षावाला थांबनाच सारथी. तुझे म्हणणं काय सगळ्यांनी रिक्षा चालवा हरी रे तू. पण ह्याच्या नावातच खरं आहे. मका ह्याचं नाव लय आवडतं जांभळे. लहान असताना आम्ही जांभळा खाल्लेली लहान असताना. आता ती दिसत ना काय बाबा नु एवढी मोठी मोठी जांभळा होती माझ्या टायमात. तो अंडात जायच नाही होती. हो तेव्हाची टपोरी जांभळा. पण आताची जांभळा एवढी एवढीशी बिटकी कुत्री पण तोंड लावीत नाही त्याचा. काय जांभळे डायबिटीसला चांगली. ठीक आहे. बघा जन्म हे 2.5 अक्षरी शब्द आहे. ज म्हणजे जन्म आणि म म्हणजे मृत्यू. आणि त्या मला जो अर्धानं जोडलेला आहे तो न म्हणजे नामस्मरण आहे. आणि ते पहिलं करूया. मजा मस्ती मनोरंजन नक्की होणार त्यात काही विषय नाही. कारण आता मी एवढा बोलले ना आता हे कसं पेवतलो तो बघा कसं उडीये मारतलो तो बघा. उडीये मार पण जरा सांभाळून नाहीतर फुट्टीत. सुंदर साऊंड आहे. काका गेले काय ते एक्सपिरियन्स आहे काकांना भरपूर. म्हणजे अनुभवाविना ज्ञान समर्थ नाहीये. आम्हाला सुरुवातीला वाटलेलं की तुम्ही कसा काय साऊंड लावता. कारण मुंबईमध्ये थोडा वेगळा असतं टेन्शन आमका असतं. गावाला माहीतच आहे हे बोंबलत राहतले आवाज वाढवा आवाज वाढवा आवाज वाढवा. तुमका तुम्ही मजा घेत राहणार 2 बटनांना फिरत राहणार. सात सुरानी केली प्रार्थना. सात सुरानी केली प्रार्थना. गणराया तुम्ही यावे नर्तना. गणराया तुम्ही यावे नर्तना. गळली भुवने रत्नसरी. गळली भुवने रत्नसरी.
Hare
धन्यवाद. तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद हीच आहे आम्हा दोन बुवांची जायदाद. म्हणून टाळ्या वाजवणं गरजेचं आहे. पण टाळ्या वाजवण्याबरोबर तुम्हाला वाटलं की बुवांना आपला आशीर्वाद द्यावा, पैशाच्या स्वरूपात तो बिंदास देऊ शकता, असं काही टेन्शन नाही. कारण आता महिला मंडळ सुद्धा बसलेली या ठिकाणी. आपला जर भाऊ गावावरून आला ना तर ती स्त्री काय करते, आपल्या नवऱ्याच्या खिशामध्ये हात घालणार किंवा पाकिटात ना 100, 200, 500, 1000 काय गावतील ते काढणार आणि आपल्या भावाक जाताना त्याच्या खिशात घालणार. असा तुमका वाटला की समीर कदम गावसून लांब सुलीला देऊ शकता, फक्त घरात जाऊन लवकर यावं. तर टेक्निक हा. बाकी काय नाही बुवा. आज हे भजन, पूजन, नामस्मरण, कीर्तन जे टिकून आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेमुळे. आणि खरोखर बुवाने सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज, अरे जर का सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता, आणि छत्रपती शिवाजीराजे जर जन्मले नसते तर खरंच या हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता, अर्थच समजला नसता, अर्थच समजला नसता. आपण म्हणतो आपण हिंदू आहोत, पण आज आपणच आपली संस्कृती, या संस्कृतीचं विडंबन करत चाललेलं बुवा. बरोबर ना. पहिल्यांदा गणपती, आम्ही लहान असताना गणपती आणायचे, आजोबा पंजोबा पाटावरून आणायचे गणपती आणि आम्हाला फटाके लावायला द्यायचे. लवंगी माळ, एक माळ लवंगी आम्ही खोलून खोलून वाजवायचो. काय मजा होती. आणि आताच्या पोरांका वर जाऊन फुटणारे होय, ए ढांग, त्याच्यात मेलो बापूस पैसे खर्च करू. आणि तुम्ही सांगताय रामायण नाही आलं तरी चालेल, महाभारत नाही आलं तरी चालेल, पण बाप नावाचा ग्रंथ विसरू नका. सत्य परिस्थिती आहे बुवा, पण बाप समजण्यासाठी पहिल्यांदा बाप व्हावं लागतं, ह्या लक्षात.
आणि मी आहे 2 मुलांचा. तुझा काय? ठीक आहे. श्यामची आई पुस्तक लिहिलं, श्यामचे बाबा कोणी लिहिलं नाही. पुढच्या वर्षापासून मी सुरुवात करते. श्यामचे बाबा नाव काय लिहू? काय बुवा आपण बुवा तुम्ही सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज, जर जुन्या काळातलं इतिहासाचं पुस्तक पाहिलं असेल तुम्ही लोकांनी, तर त्या पुस्तकाच्या कवरावरती चित्र काय, अफजल खानाचा पुतळा काढताना छत्रपती शिवाजी महाराज दाखवलेले आहेत, होय की नाही? आणि आताचं इतिहासाचं पुस्तक बघा काय, छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला मिठी मारताना दाखवलेले आहे. ह्याच्यात काय म्हणतं त्याचा राजकारण अरे असला काहीतरी सांग. अध्यात्म किती लोकांना सांगणार बुवा. आज अध्यात्माची गरज आहे, पण आज तिची काळाची गरज म्हणून कोण त्याचा वापर करणार नाही. आज सद्यस्थितीमध्ये काय चाललंय, आज 3.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतोय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. महिलांना लाडकी बहीण योजना आली, घेतले रे 1500 रुपये. आता त्याच्यातले 500 आमका गावतात ते सोडा, हो, पण ती लाडकी बहीण योजना येण्यापेक्षा सुरक्षा योजना येणं गरजेचं आहे. हे महिलांसाठी महत्वाचं आहे. आज महिला सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चाललेल्या आहेत. आज टीव्ही मध्ये मालिकेमध्ये ऍड येते, ती सुद्धा महिलांची. लक्ष लगाव तंदुरुस्ती पाव, मोती लगाव खुश जान जाव. आणि आमच्या पुरुषांसाठी काय, इजगाड लगाव खुजले भरा. आम्ही काय पाप केलं? मंदिरात गेलो तरी तिथे सुद्धा पूजा अर्चना आराधना. आमच्यासाठी काय, आमच्यासाठी सुद्धा हाय. तिथे ते शंकराच्या मंदिरात गेल्यावर नंदी बसलेला असतो ना, आणि कासव असतो, त्या मंदिरात जाताना पाठसून हात लावून जायचो. हे आमच्यासाठी आहे, कळला? चला रूपाचं ध्यानाचा अभंग घेऊया आणि गजरामध्ये अजून तुमचं मनोरंजन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करूया. आणि त्याच पद्धतीने अध्यात्म प्रबोधन हे सुद्धा सद्यस्थितीवरती करण्याचा प्रयत्न नक्की करणार. युट्यूबर्स या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामध्ये आमचे मित्र योगेश सुर्वे, एक सुंदर मूर्तिकार सुद्धा आहेत. त्यानंतर हे राजापूरचे आमचे भाऊ प्रफुल्ल पुजारी, मालवणी पोरगो या ठिकाणी भजनी मध्ये आमचे गुरुबंधू सुयश काराणे बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे स्वप्नील गोसावी बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचे लाख लाख आभार व्यक्त करतोय. या नगरीमधील देवेंद्र इसवलकर बुवा, सुनील कदम बुवा या सर्वांचे माझ्या मंडळाच्या वतीने, नंदकिशोर कांदी बुवा या सर्वांचे या ठिकाणी आमदार अनंत उर्फ बाळानंद या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. एकदा जोरदार आमदारांसाठी टाळ्या वाजवते. देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी,
आ रूप पाहतालो जनी
सन्माननीय राजेंद्र पाटील फणसगाव यांच्याकडनं 201 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आले. स्वीकार करते, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे नॅशनल मित्र मंडळ यांच्याकडनं 251 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलेले. स्वीकार करते, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.